Good morning, students. I welcome all of you for this video lecture. Today we'll continue the discussion on general theory of probability distributions. In the last lecture, we have discussed one of the important function which is called cumulative distribution function or distribution function. So for a given random variable, how we can define CDF and what are the important properties of CDF we have seen in the last lecture. Today we have to discuss probability distribution of function of random variable. म्हणजे आत्तापर्यंत आपण असं गृहीत धरत होतो की एक्स बी हे रॅन्डम व्हेरिएबल आणि त्याचं एक PMF आपल्याला माहीत आहे, त्याच्यावरून आपण त्याचं CDF कॅल्क्युलेट करतो. पण आता माझ्याकडे जो रॅन्डम व्हेरिएबल आहे त्या रॅन्डम व्हेरिएबलचं probability डिस्ट्रीब्युशन मला नको आहे, तर त्या रॅन्डम व्हेरिएबलचं एखादं फंक्शन डिफाईन केलेलं आहे and I want the probability distribution of that function itself. Okay. So what we have to find out is the probability distribution of function of random variable. So असं probability फंक्शन कशा पद्धतीने शोधून काढायचं ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. As usual, let us assume that x be a discrete random variable with probability mass function p of x. Let y is equal to g of x be a function of random variable x. काय केलं आपण एक फंक्शन डिफाइन केलं g of x. Then the probability distribution of y is given by, आता मला x चं probability mass function माहीत आहे, त्याच्यावरून मला y चं probability distribution शोधायचं आहे. So here this x and y, they are related by the function y is equal to g of x. Y is equal to g of x. So this is the function for which we have to find out probability distribution. आता हे शोधायचं म्हणजे काय करायचं, तर सपोज रॅन्डम व्हेरिएबल y इज टेकिंग व्हॅल्यू स्मॉल y, तर मी त्याची probability कशी फाइंड आउट करू शकतो. सो प्रोबॅबिलिटी ऑफ y इज इक्वल टू स्मॉल y, त्याचाच अर्थ काय, प्रोबॅबिलिटी ऑफ g ऑफ x इज इक्वल टू y. प्रोबॅबिलिटी ऑफ g ऑफ x इज इक्वल टू y. मग आता असे कोणते x आहेत की जे मला g ऑफ x ची व्हॅल्यू y देतात, असे सगळे x शोधायचे. म्हणजेच काय, तर probability डिस्ट्रीब्युशन ऑफ x ॲट g इनवर्स ऑफ y. मग आता कदाचित ही एक व्हॅल्यू असेल किंवा अनेक व्हॅल्यू असू शकतात. मग अशा सगळ्या x च्या प्रोबॅबिलिटींची सम, that is probability of y is equal to small y. So it is the sum of all probabilities of x for which g of x is equal to y. अर्थात हे जे स्टेटमेंट आपण मॅथमॅटिकली लिहिलेलं आहे ते अधिक तुम्हाला क्लिअर होईल एक एक्झाम्पल आपण बघितल्यानंतर. पण डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबलसाठी अशा प्रकारे probability डिस्ट्रीब्युशन शोधणं हे खूप सोपं काम आहे. इट इज क्वाईट सिम्पल. यू कॅन डू इट इझिली. ओके, सो लेट्स सी वन न्यूमेरिकल प्रॉब्लेम. So you will get the
Let PMF of x is given by x is taking value 0, 1, 2, 3, and the respective probabilities are 0.1, 0.3, 0.5, 0.1. Find the distribution of y is equal to x square plus 2x. So here g of x is x square plus 2x. असं एक फंक्शन डिफाईन केलेलं एक्स आणि त्याचं प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन आपल्याला शोधायचं. आता पहिली गोष्ट म्हणजे काय करायला लागते आपल्याला, वी हॅव टू फाइंड आउट द रेंज ऑफ वाय व्हॅल्यूज. म्हणजे एक्सच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूसाठी वायच्या व्हॅल्यूज काय असू शकतात त्याची एक रेंज आपल्याला डिफाईन करणं आवश्यक आहे. मग आता एक्सची रेंज काय आहे, तर एक्स इज टेकिंग 4 व्हॅल्यूज 0, 1, 2 आणि 3. मग आता एक्सच्या व्हॅल्यूज 0, 1, 2, 3 असताना वायच्या व्हॅल्यूज काय असतील ते आपण शोधून काढूया. वेन एक्स इज इक्वल टू 0, वाय इज ऑल्सो 0. एक्सची व्हॅल्यू तुम्ही 0 ठेवली ह्या एक्सप्रेशनमध्ये तर तुमच्या लक्षात येईल की ज्यावेळेला एक्सची व्हॅल्यू 0 असते त्याला वायसुद्धा 0 असतो. त्यामुळे काय होणार, देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ वाय इज इक्वल टू 0 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 अँड दॅट इज 0.1. आता एक्स इज इक्वल टू 1 ठेवा. एक्स इज इक्वल टू 1 ठेवला तर काय मिळेल, वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x. सो 1 स्क्वेअर प्लस 2 दॅट इज इक्वल टू 3. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 असते त्याला वायची व्हॅल्यू 3 असते. सो प्रोबॅबिलिटी ऑफ y इज इक्वल टू 3 इज सेम ॲज दॅट ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 विच इज इक्वल टू 0.3. आता एक्सची व्हॅल्यू 2 असते त्याला वायची व्हॅल्यू काय येते, 2 स्क्वेअर प्लस 2x. सो इट इज y इज इक्वल टू 8. So probability of y is equal to 8 is same as that of probability of x is equal to 2 and that is 0.5. And when x is equal to 3, values of y, x is equal to 3, value of y is 15. So probability of y is equal to 15 is equal to probability of x is equal to 3 and that is 0.1. Okay, so here you can see x आणि y मधलं हे जे फंक्शन आहे ते कसं आहे, इट इज 1-to-1 फंक्शन. म्हणजे एक्सची एक व्हॅल्यू आपल्याला वायची एकच व्हॅल्यू देते. वायची एकच व्हॅल्यू आपल्याकडे असेल तर त्याच्यावरून उलटा प्रवास करताना म्हणजे इनव्हर्स फंक्शन कॅल्क्युलेट करत असताना आपल्याला एकच व्हॅल्यू मिळते. सो दिस इज अ 1-to-1 फंक्शन ऑफ एक्स आणि त्यामुळे त्याचं प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन y इज इक्वल टू 0, 3, 8 and 15. So it is 0.1, 0.3, 0.5, 0.1. म्हणजे आता या ठिकाणी प्रायोरिटी मास फंक्शन ऑफ एक्स आणि प्रायोरिटी मास फंक्शन ऑफ वाय इज सेम. फक्त बदल कशामध्ये झाला आहे तर वायच्या व्हॅल्यूजमध्ये बदल झालेला आहे. ओके, म्हणजे ज्यावेळेला फंक्शन 1-to-1 फंक्शन असेल म्हणजे सिंगल व्हॅल्यू ऑफ एक्स गिव्ज अस सिंगल व्हॅल्यू ऑफ वाय. त्यावेळेला प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन शोधणं खूप सिंपल गोष्ट आहे. फक्त आपल्याला रेंज ऑफ ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबल शोधून काढायचं. ओके, सो हियर इज वन मोर एक्झाम्पल. द PMF ऑफ एक्स इज गिवन बाय, आता एक्सच्या व्हॅल्यूज आहेत -2, -1, 0, 1 आणि 2 and their corresponding probabilities. You can check
दिस इज अ PMF. सगळ्या प्रॉपर्टीज नॉन निगेटिव्ह आहेत, सर्वांची टोटल 1 येते. फाइंड द डिस्ट्रीब्युशन ऑफ y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता या ठिकाणी पहा, when x is equal to 0, y is also 0. So probability of y is equal to 0 is equal to probability of x is equal to 0, and that is 0.2. पण x is equal to 1 असेल तर y is equal to 1 square is 1. When x is equal to -1, y is equal to -1 square, that is y is also 1. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि -1 असेल तर तिथं मला वी गेट अ सिंगल व्हॅल्यू ऑफ y. म्हणजे एक्सच्या दोन वेगवेगळ्या व्हॅल्यूज मला वायची एक सेम व्हॅल्यू देते. मग अशा फंक्शनला आपण काय म्हणतो, इट इज मेनी टू वन फंक्शन. वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला एक व्हॅल्यू देते ट्रान्सफॉर्म्ड व्हेरिएबलची. सो -1 आणि +1 एक्सची व्हॅल्यू असेल तर y इज इक्वल टू 1. त्यामुळे प्रोबॅबिलिटी ऑफ y इज इक्वल टू 1 इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 1 और -1. म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत जिथं मला वायची एक सिंगल व्हॅल्यू मिळते. त्यामुळे आता प्रोबॅबिलिटी याची मी शोधणार आहे काय, सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज ऑफ एक्स विच लीड्स टू द सेम व्हॅल्यू ऑफ वाय. म्हणजे या ठिकाणी 1 आणि -1 या दोघांच्या प्रोबॅबिलिटीची टोटल म्हणजे y इज इक्वल टू 1. सो 0.3 + 0.4 इट इज इक्वल टू 0.7. आता सिमिलरली एक्सची व्हॅल्यू -2 आणि +2 असते, त्याला वी गेट y इज इक्वल टू 4. therefore probability of y is equal to 4 is equal to probability of x is equal to 2 or -2. त्या दोघांच्या प्रॉपर्टीची टोटल दॅट इज 0.1. हिअर y इज मेनी टू वन फंक्शन ऑफ x. आणि त्यामुळं याचं प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन कसं मिळतं आपल्याला. आता एक्सच्या एकूण 5 व्हॅल्यूज होत्या, पण ट्रान्सफॉर्मेशन हे असं आहे की वायच्या व्हॅल्यूज किती मिळाल्या मला, 3 मिळाल्या व्हॅल्यूज. म्हणजे काय झालं, याचा सॅम्पल स्पेस रिड्यूस होतो फंक्शनल फॉर्ममुळं. का तर इट इज मेनी टू वन फंक्शन. त्यामुळे वेगवेगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला ट्रान्सफॉर्म व्हेरिएबलची एक सिंगल व्हॅल्यू देत असते. सो y इज इक्वल टू 0, 1 आणि 4, आणि त्याच्या प्रॉपर्टीज आहेत 0.2, 0.7 आणि 0.1. यू कॅन चेक, दिस इज ऑल्सो PMF. Okay, so when the function is 1 to 1, it is straightforward, but when function is many to 1, we have to take care while computing the probabilities. Probability calculate करत असताना आपल्याला थोडी काळजी घ्यावी लागेल. ऑल व्हॅल्यूज ऑफ x विच लीड टू द सेम व्हॅल्यू ऑफ y, त्या सर्वांच्या प्रॉपर्टींची बेरीज आपल्याला करावी लागते. So here you can see we can find the probability distribution of a function of a random variable. हे जे दोन एक्झाम्पल आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक पहा, आणि काही एक्झाम्पल्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधून इंटरनेट गूगल करून तुम्ही मिळवू शकता आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, I think today it is enough. We'll see the rest part tomorrow. Okay, till then, see you. Stay at your home, stay safe. Have a nice day.